हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन जाहिरात घेऊन आलेलो आहे. त्याच्याबद्दल आपण सगळी माहिती बघणार आहोत. आणि ही जाहिरातचं जॉब लोकेशन कोणतं असणार आहे, त्याचप्रमाणे कोण कोण याला अप्लाय करू शकतं आणि एज क्रायटेरिया काय असणार आहे आणि प्रत्येक वॅकन्सीसाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे त्याचप्रमाणे कोणकोणते सूट यामध्ये असणार आहे आणि फीज वगैरे किती असणार आहे, सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला भेटणार आहे. ही सर्वात मोठी वॅकन्सी असणार आहे. 1773 पदाकरता ही वॅकन्सी असणार आहे. तर खूप मोठी वॅकन्सी आहे. महाराष्ट्रामधून आपण या फॉर्मला अप्लाय करू शकतो महाराष्ट्रामधील. तर ही जी भरती आहे गट क आणि गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवे प्रवेशाने भरली जाणार आहे. ही जाहिरात त्यासाठी आहे. ठाणे महानगरपालिकातर्फे ही जाहिरात आलेली आहे, आपण इथे बघू शकता. आणि त्याचप्रमाणे जी पदं आहेत, प्रशासकीय सेवा, लेख सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशामक सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा इत्यादी सेवेकरता ही भरती होणार आहे. त्याचकरता जी पात्रता लागणार आहे ती पात्रता जाहिरातीमध्ये दिलेली आहेत. आणि जाहिरात आपण बघू शकता. 1773 पदाकरताना अर्ज मागवण्यात येत आहे. 1773 पद आहे. वेगवेगळे पद आहे. 10वी 12वी BSc ग्रॅज्युएशन वगैरे आणि त्याचप्रमाणे डिग्री डिप्लोमा यासाठी जागा आहेत. तर 12/8/2025 ते 2/9/2025 ही जाहिरात चालणार आहे. अर्ज आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत आणि शैक्षणिक पात्रता वगैरे ही सगळी याच्यामध्ये दिलेली आहेत. तर आपण सगळी माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असेच व्हिडिओ आपल्याला नवीन व्हिडिओ या चॅनलवरती मिळतील. आणि व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपल्याला जे ऑनलाईन अप्लाय करायचं आहे त्याची वेबसाईट वगैरे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या जाईल. त्याचप्रमाणे जी PDF आहे ऑफिशियल ती पण आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तर बघूया सेवा जी पद नाव आहे म्हणजे जी पद वगैरे दिलेले आहे सगळे 7वे वेतन लागू झालेले आहे, एकूण पदे वगैरे आणि वेतन स्तर, वेतन श्रेणी सगळं काही माहिती आपण बघणार आहे. 1 नंबरचं पद जे आहे प्रशासकीय सेवा गट क आहे. सहाय्यक परवाना निरीक्षक आहे, ज्याचं स्तर आहे S10 S10 आणि 29,000 ते 92,000पर्यंत याची सॅलरी असणार आहे. 2 पदे आहे. 2 नंबरचं जे पद आहे शासकीय सेवा गट क लिपिक तथा तंटलेखक, त्याचं लेवल आहे 6. 19,000 ते 63,000पर्यंत याचे पेमेंट आहे आणि 53 याची जागा आहे. आपण बघता 3रं पद पण लेखा सेवा आहे, लिपिक लेखा आणि याचं पेमेंट 19 ते 63,000पर्यंत आहे. 32 जागा आहे. तांत्रिक सेवा अभियंता, कनिष्ठ अभियंता नागरी 15वं स्तर आहे. 41,000 ते 1 लाख प्लस याचे जे पेमेंट असणार आहे. 24 याच्या वॅकन्सी आहेत. तांत्रिक सेवा 5 नंबरचं पद 16 पद असणार आहे. 6 नंबरचं पद जे आहे तांत्रिक सेवा गट क अभियंता विद्युत, तुला 41,000 ते 1 लाख प्लस पेमेंट असणार आहे. 4 जागा आहे त्याच्या. तांत्रिक सेवा गट क अभियंता, कनिष्ठ अभियंता 2, त्याला 63 पदे आहे, आपण इथं बघू शकता. त्याचप्रमाणे अग्निशमक सेवा यंत्रचालक 7वं स्तर आहे. 21,000 ते 61,000 रुपये पेमेंट आहे. 207 जागा आहे. त्याच्यामध्ये दुसरं जे पद आहे फायरमॅनचं 381 पद आहे. आपण ज्याच्यामध्ये पद जास्त तेच वॅकन्सी बघणार आहे. बाकीचे तुम्ही PDF योग्यरीत्याने बघून घ्या तुमच्या क्वालिफिकेशननुसार. आणि आपण बघू शकता याच्यामध्ये सार्वजनिक सेवा आरोग्य स्वच्छता निरीक्षक 5 वॅकन्सी त्याची आहे आणि पेमेंट 25,000 ते 81,000पर्यंत आहे. ते 16 नंबरचं जे पद आहे ते आपण बघितलेलं आहे आत्ता. आणि त्याचप्रमाणे 17 नंबरचं पद आहे वैद्यकीय सेवा गट क मध्ये येतं हे. आणि डायटिशियन पदाचं नाव आहे. 38,000 ते 1 लाख प्लस याची पेमेंट असणार आहे. 2 वॅकन्सी आहे त्याच्या. आणि याची जे क्वालिफिकेशन लागणार आहे ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत, कारण की हाच पद जास्त असल्यामुळं व्हिडिओ लॉंग व्हायला लागला जास्त. त्यामुळं आपण आता हेच पदं एकदा बघून घेऊ. निमशासकीय सेवा वैद्यकीय समाजसेवा याच्या 6 जागा आहे. 38,000 ते 1 लाख प्लस त्याचं पेमेंट असणार आहे. निमशासकीय सेवा जे नर्स स्टॉप आहे त्याच्या 457 पोस्ट आहे. 34,000पासून तो 1 लाख प्लस त्याच्या पेमेंट असणार आहे, आपण इथं बघू शकता. आणि त्याचप्रमाणे 33 नंबरचं पद जे आहे निमवैद्यकीय सेवा त्याचे 10 पद आहे, आपण इथं बघू शकता.
35,000 ते 1,00,000पर्यंतचं पेमेंट आहे. आणि इथं बघू शकता आपण 41 नंबरचं जे पद आहे निम शासकीय 36 त्याची पोस्ट आहे. औषध निर्मिती अधिकारी आहे 36 त्याची पोस्ट आहे. 29,000 ते 92,000पर्यंतचं पेमेंट आहे. आपण बघू शकता PDF आपल्याला सगळी माहिती भेटेल व्यवस्थितरित्या. ते आपण आपल्या क्वालिफिकेशनच्या आधारे ती बघून घ्यावी माहिती सगळी काही. 55 नंबरची पोस्ट आहे निम वैद्यकीय सेवा. त्याच्यामध्ये 117 पोस्ट आहे प्रस्ताविकामध्ये. आपण बघू शकता 57 नंबरची जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये 25 वॅकन्सी आहे. शस्त्रक्रिया सहाय्यक आहे 18,000 ते 56,000पर्यंत पेमेंट आहे. दुसरं जे पद आहे निम वैद्यकीय सेवा वॉर्डबॉयचं त्याच्यात 37 पदं आहे. 15,000 ते 47,000पर्यंतचं पेमेंट आहे. आपण इथं बघू शकता. दवाखाना आया ज्याचं ज्या पदाचं नाव आहे 48 त्याची पदं आहेत. 15,000 ते 47,000पर्यंतचं पेमेंट आहे. आपण इथं बघू शकता. आणि निम वैद्यकीय सेवा अटेंडन्स 28 त्याचं एकूण पदं आहेत. 15,000 ते 47,000पर्यंतचं पेमेंट आहे. आपण बघू शकता. 65 नंबरचं पद आहे नावी बार्बर 2 पदं आहे. 15,000 ते 47,000पर्यंत. टोटल जे वॅकन्सी आहे 1773 जे पदं आहे. आणि इथं टीप दिलेली आहे. जे पदं आहे तथालंक अग्निशमक फायरमॅन 2 पदं आहे. चालक यंत्रचालक 1 पद आहे. वॉर्डबॉयचं 2 पदं आहे. ही राखीव ठेवलेल्या अनुसूचित जमातीसाठी करण्याची जी पदं आहे. ऑनलाईन अर्ज आणि वेळापत्रक दिलेलं आहे. आपण बघू शकता. अर्ज सादर करण्याची तारीख आहे 12 ऑगस्ट 2025 रोजीपासून हे फॉर्म सुरू होणार आहे. आणि 2 सप्टेंबर 2025 रोजी हे फॉर्म भरण्याचे बंद होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने जी शुल्क आहे ती भरण्याची इथं तारीख दिलेली आहे 2 सप्टेंबर 2025 रोजी आपली तारीख आहे. तोपर्यंत आपण भरून द्यावे. परीक्षेच्या जे ऑनलाईन जे प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे ते 7 दिवस अगोदर होणार आहे. परीक्षेच्या 7 दिवस अगोदर आपल्याला प्रमाणपत्र मिळणार आहे. ऑनलाईन जी परीक्षेची जी आहे जी माहिती आपल्याला ती ठाणे महानगरपालिका त्या वेबसाईटवर अधिकृत वेबसाईटवर आपल्याला मिळणार आहे. तांत्रिक अडचण आल्यास हे हेल्पलाईन नंबर इथं आपण संपर्क साधू शकतो किंवा प्रत्यक्ष जाऊन तिथे भेटू पण शकतो. दिलेला टाईम दिलेला आहे, वेबसाईट दिलेली आहे आणि जीमेल पण दिलेला आहे. परीक्षा केंद्र ही वगैरे सगळं परीक्षा केंद्र वगैरे नमूद केलेल्या संबंधित वेळेला जे बदल होईल ते आपल्याला संकेतस्थळावर या वेबसाईटवर देण्यात येईल. परीक्षा शुल्क जे आहे तिथं आकारण्यात आलेलं आहे. खुल्या वर्गासाठी 1,000 रुपये आहे ओपनसाठी. आणि जी कॅटेगरीमध्ये आहे मागासवर्गीयसाठी 900 रुपये इथं ठेवलेले आहे. आपण इथं बघू शकता. आणि त्याचप्रमाणे माझ्या सैनिकांसाठी इथं कोणतेही शुल्क नसणार आहे. ऑनलाईन जे आपल्याला अर्ज शुल्क जे ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे आणि अर्जसुद्धा ऑनलाईन पद्धतीने आपल्याला इथं भरायचा आहे. आणि त्याचप्रमाणे आपण उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज इथं करू शकतो. त्यासाठी आपल्याला नवीन अर्ज करावा लागेल. प्रत्येक पदासाठी वेगवेगळा अर्ज आणि वेगवेगळी जे पेमेंट आहे ते पे करावं लागणार आहे. त्यासाठी आपण वेगवेगळ्या पदासाठी विविध पदासाठी आपण इथं अर्ज भरू शकणार आहे. परीक्षा शुल्क आपल्याला परत मिळणार नाही इथं. आणि परीक्षा जर रद्द झाली तर रद्द झाली तरी आपल्याला हे परीक्षा शुल्क वापस भेटणार नाही आहे इथं त्यांनी सांगितलेलं आहे. अर्जाच्या बाबतीत कोणतीही माहिती आपल्याला माहिती जर त्यांनी वगैरे काहीतरी सूचना दिल्या सगळ्या सूचना ह्या वेबसाईटवर दिल्या जाईल. त्यांनी जे अर्ज दिलेले आहे ही जाहिरातीबद्दल जी बी सूचना आहे ती वेबसाईटवर आपल्याला मिळणार आहे. प्रत्यक्ष असं काहीच मिळणार नाही आहे. वेबसाईटवर ते नमूद केलं जाईल. व्हिडिओ चांगला वाटला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती असे व्हिडिओ डेली आपल्याला पाहायला भेटतील आणि अशीच माहिती आपल्याला भेटेल. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे क्वालिफिकेशन असणार आहे पोस्टसाठी कोणत्या पोस्टसाठी कोणतं क्वालिफिकेशन लागणार आहे याची डिटेलमध्ये आपण माहिती बघणार आहोत. हा व्हिडिओ जास्त लांब होत आहे त्यामुळं आपण एवढीच माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तरी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याची पूर्ण पात्रता काय असणार आहे ती सगळी डिटेल आपण बघणार आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.